विश्वास आमची ताकद. मोताळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नाकाखाली वन विभागाच्या हद्दीत शेकडो ब्रास अवैध गौण खनिजाचं उत्खनन झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनरक्षक आणि वनपालाच्या डोळ्यात देखत हा प्रकार घडत असतानाही त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप आता केला जातोय. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीत वन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. मोताळ्याच्या वारुळी शिवारातील कंपार्टमेंट नंबर 493 मध्ये चक्क शेकडो ब्रास अवैध गौण खनिज मुरुमाचं उत्खनन करण्यात आले. 2 शेतांच्या मधील नाला बंद करण्यासाठी या मुरुमाचा सर्रास वापर करण्यात आलाय. वन विभागाच्या हद्दीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरुमाची चोरी होत असताना स्थानिक वनरक्षक आणि वनपाल नेमके काय करत होते असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. हे प्रकरण समोर आल्यानंतर वन विभागाला जाग आली असून या प्रकरणी मिठाराम सोनाजी पिचफुले नावाच्या इसमाविरुद्ध मोताळा वन विभागात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असला तरी वन कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर अजूनही संशयाची सुई कायम आहे. वारुळी गावातील जागरूक नागरिक भास्कर श्रीराम धुरंधर यांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी केली आहे. वन विभागाच्या जमिनीचे नुकसान करणाऱ्यांवर तर कारवाई व्हावीच, पण कर्तव्यात कसूर करून या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित वनरक्षक आणि वनपालावरही कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुरंधर यांनी केली आहे. माझं नाव भास्कर श्रीराम धुरंधर, वारुळी येथील रहिवासी आहे. फॉरेस्ट क्षेत्रामध्ये हे कंपार्टमेंट वारुळी शिवार आहे. वारुळी शिवारामध्ये कंपार्टमेंट नंबर 493 मध्ये अवैध प्रकारे JCBने उत्खनन करून 2 ते 2.5 हजार टाल्या या उत्खनन करून इतर ठिकाणी वळवण्यात आलेल्या आहे. आणि फॉरेस्ट खात्याने अजिबात म्हणजे संगतमताने म्हणता येईल किंवा दुर्लक्ष केलं म्हणता येईल अशा प्रकारची फॉरेस्ट डिपार्टमेंटची म्हणजे कुठल्याच प्रकारची कारवाई दिसत नाही आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत पण सुद्धा नाहीत. त्यांना जर कुठल्याही प्रकारची जर विचारणा करण्यास जर गेला असता तर ते म्हणतात ह्या गोष्टी होतच असतात, हे चालतच असते, या गोष्टीचं काय मग काय हे करता येईल अशा उडवाउडीचे उत्तरं देऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट हे एक वेगळ्या प्रकारची सामान्य लोकांना एक वेगळ्या प्रकारचं एक हे केलं जात आहे या लोकांचं. तर माझं अशी एक प्रशासनाला एक विनंती आहे की प्रशासनाने फॉरेस्ट अधिकाऱ्यावरती जे इथले जे सध्या चालू जे आता ड्युटीवरती जॉईन असलेले जे अधिकारी असतील वारुळी शिवारातील कंपार्टमेंट नंबर 493 मध्ये त्या अधिकाऱ्यावरती शासनाने लवकरात लवकर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे अवैध उत्खनन झालेलं आहे या संदर्भामध्ये त्यांनी लवकरात लवकर यावर अधिकाऱ्याची चौकशी करावी आणि या उत्खनन केलेल्या सरकारी मालमत्तेची जे उत्खनन करून जे हजारो टाल्या इतर ठिकाणी वळवण्यात आल्या त्याची चौकशी पूर्णपणे करण्यात यावी अशी शासनाला माझी मागणी आहे. उत्खनन केले हे कुठे टाकले माहिती आहे का? हे इथं फॉरेस्टमधून उत्खनन करून बाजूच्या क्षेत्रामध्ये नेऊन टाकलेलं आहे. त्यांनी त्यांचं शेत लेवल करून टाकलेलं आहे. पूर्ण नाला होता, नाल्याची पूर्ण लेवल करून त्यांनी तिथं हे करून टाकलेलं आहे. पण बंद केलं का? पण कोणी केलेलं आहे हे माहिती नाही आहे. नाला बंद केलाय का? हो, नाला बंद झालेला आहे पूर्ण. ते या संपूर्ण प्रकरणामुळे मोताळा वन विभागात एकच खळबळ उडाली असून आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी, मोताळा, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.